संभाजीनगरामध्ये उद्धव ठाकरे भाजपला धक्का देण्याच्या तयारीत आहेत। 7 तारखेला उद्धव ठाकरे संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत। यावेळेला भाजपचे अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकारी उद्धव ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार आहेत आणि त्यामुळे मंत्री अतुल सावे यांना मोठा धक्का बसणार आहे। तर शिंदे गटाचे संजय शिरसाट यांचीही अडचण वाढणार आहे। नगरसेवकांमध्ये उपमहापौर, स्थायी समित्यांचे सभापती राहिलेल्या नगरसेवकांचा समावेश आहे। यातील एका नगरसेवकांना गत निवडणुकीमध्ये विधानसभाही लढली आहे। त्यामुळे भाजपसह शिंदे गटाला सुद्धा धक्का बसणार आहे। जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी लोकांचा आग्रह आहे की तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये गेलं पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये आता काम करायचं की शिंदे गटाचं काम करायचं आहे, हा प्रश्न भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसमोर आहे। आता लोकसभेसाठी आम्ही त्यांचं काम केलंय, आता येणाऱ्या विधानसभेसाठी त्यांचं काम करावं लागणार आहे। मग फक्त भारतीय जनता पार्टी शिंदे गटासाठी जर वापरायची असेल तर मग ह्या गटात म्हणजे राहून असा उपयोग काय आता भारतीय जनता पार्टीमध्ये, आणि स्थानिक लेवलला सुद्धा कोणी ऐकलं जात नाही आमचं काही प्रश्न। तर कोणते पदाधिकारी ठाकरे गटामध्ये जाणार आहेत संभाजीनगर मधले, भाजपचे एक नजर टाकूया। संभाजीनगरातील 6 ते 8 माजी नगरसेवक हे ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत। 1 जिल्हा परिषद सदस्य, 2 पंचायत समिती सदस्य, 1 तालुका अध्यक्ष, 1 युवा मोर्चा अध्यक्ष आणि 5 मंडळ अध्यक्ष। तर ठाकरेंच्या धक्क्यानं काय फरक पडणार आहे? संभाजीनगर पूर्व विधानसभेतील अतुल सावे, संभाजीनगर पश्चिम विधानसभेत संजय शिरसाट आणि फुलंब्री विधानसभेमध्ये हरिभाऊ बागडे यांना फटका बसण्याची शक्यता आहे। भाजप स्थानिक संघटनेला धक्का बसणार आहे। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढणार आहे।